तर आज मी नवीन एका पोर्ट्रेट पेंटिंगची ऑर्डर करायला चालू करणार होतो आणि ह्या पेंटिंगची ऑर्डर मला आलेली साताऱ्यावरून, ते पण आपले सगळे व्हिडिओज बघून. पेंटिंग सिंपल असं एका आजोबांचं करायचं होतं आणि त्याची साईज मला 1.5 बाय 2 फूट एवढी करायची होती. मग सगळ्यात आधी स्केच करायला चालू केलो आपल्या टेक्निकनं, म्हणजेच कार्बन मेथडनं. आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की या मेथडनं स्केच केवढ्या लवकर पूर्ण होते. मग स्केच स्पीड मध्ये कम्प्लीट झालं. त्यानंतर त्याच्यावरती अॅक्रेलिक कलरचा वॉश द्यायचा होता, तो पण एकदम स्पीड मध्ये देऊन घेतलो. त्यानंतर थोडा तो वॉश वाळायची वाट बघितली. वॉश वाळल्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू केली, ती म्हणजे ऑइल कलर मध्ये पेंटिंग करायला चालू केलो. खरं तर क्लायंटनी मला या आजोबांचा जो फोटो दिलेला तो एकच फोटो त्यांच्याकडे होता आणि त्या एका फोटोच्या रेफरन्स वरनच मला हे पेंटिंग करायचं होतं. परत मला पेंटिंग मध्ये थोडंफार चेंजेस पण करायचे होते, म्हणजेच ओरिजिनल फोटो मध्ये गळ्यामध्ये मोठा असा हार घातलाय तो मला पेंटिंग मध्ये दाखवायचा नाही, त्याच्या जागी आहे असा शर्ट मला दाखवायचा आहे. असेच थोडेफार बदल मला पेंटिंग करताना करायचं होतं. मग ऑइल कलर मध्ये आपलं पोर्ट्रेट करायला चालू केलो. सगळ्यात आधी तर चेहऱ्यावरचं काम करायला चालू केलेलो आणि तसंच हळूहळू बॅकग्राऊंडला पण एक डीप कलर देत चाललेलो, जेणेकरून चेहऱ्यावरती किती लाईटचं काम करायचं हे पण मला समजून येत होतं. मग हळूहळू चेहऱ्यावरती पूर्ण लाईट मिडल डार्क टोन भरून घेतलो आणि त्यानंतर मग हातावरचं काम पण फिलअप केलो. मग शेवटला राहिलेलं ते म्हणजे ड्रेसवरचं काम, ते कम्प्लीट झाल्यानंतर आपलं पूर्ण पेंटिंग जे होतं ते फिलअप करून पूर्ण झालं. आतापर्यंत पेंटिंग कसं झाले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पूर्ण झालेलं पेंटिंग बघायचं असेल तर फॉलो तेवढं करून जावा.